भीतीचा परिणाम शरीरावरती होतो म्हणजे आपला मेंदू स्वतःला बचावात्मक याच्यात टाकायला लागतो. म्हणजे वॉचमन काका येतील त्याच्या आधी आपल्याला इथून निघायचे, याच्यासाठी शरीर तयार होत असतं. म्हणजे काय की रक्तपुरवठा बदलतो, तो पायाकडे वळतो कारण पळायचं असतं. मग तो रक्तपुरवठा कुठून काढला जातो, तर पचन संस्था थांबू शकते, जरा अन्नपचनाचं काम थांबू शकतं आणि पोटातून काढलं जातं, रक्त शुद्ध करून पायाकडे पाठवलं जातं. हे सगळं भीतीमध्ये घडतं. आता विचार कर की एखाद्या बाळाला खाऊ घालतात आणि वॉचमन काका येईल पटकन संपवून टाक, तर रक्तपुरवठा तिथे कुठे असला पाहिजे, पोटाकडे असला पाहिजे. तो जर पायाकडे वळला तर चालणार आहे का? आणि म्हणून या गोष्टी टाळायला हे झालं त्या टेक्निकल रिझन. आणि तसंही शेपिंगसाठी कुठलंही वर्तन जेव्हा आपण शेप करतो त्याच्यासाठी हे निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट वापरायची आहे का, हा आपल्याला विचार करावा लागेल.